नमस्कार, मी आरती कुलकर्णी. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र सध्या ढवळून निघतोय तो मराठा समाजाच्या मोर्चांनी. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघतात आणि याच अनुषंगाने मराठा समाजाची पाळंमुळं, या समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण मराठे फक्त महाराष्ट्रातच आहेत असं नाही. हरियाणामध्ये सुद्धा रोड समाज आहे जो स्वतःला मराठा मानतो आणि तिथे त्यांची ओळखही निर्माण झाली आहे, ती रोड मराठा अशीच. हा रोड मराठा समाज नेमका कसा आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. चारपाई, त्यावर हुक्का पिणारा माणूस, सोबत गुडगुडीचा आवाज, डोक्यावर पांढरा पटका, अंगातही पांढरी वस्त्र. हिंदी फिल्ममुळे ही ओळख कुठल्या राज्याचे असेल हे सांगायला आता इतिहासकाराची गरज लागणार नाही. हे आहे हरियाणा. पण चारपाईवर पत्त्यांचा डाव मांडून दुसऱ्या बाजूने हुक्क्यावर दम मारणारी ही मंडळी मराठी आहेत हे सांगायला मात्र इतिहासकाराची गरज लागेल. फरक फक्त एवढाच आहे की हरियाणामध्ये यांना रोड मराठी म्हटलं जातं, कारण रोड म्हणजे संघर्ष. आणि पानिपत मधून वाचल्यानंतर ज्या खस्ता खाऊन ही मंडळी जिवंत राहिली, त्यामुळे हे स्वतःला रोड मराठा म्हणायला लागले. पण ही ओळख मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. ये 2000 के बाद ये बात निकल के आई है. पहले तो अपने आप को ये सारे रोड ही कहते थे और धीरे जो मराठा पहचान इनकी थी वो 1761 के बाद छुपाते छुपाते ये समझो भूल ही गए थे. लेकिन जैसे ट्रेसेस बहुत रह जाते हैं तो उन ट्रेसेस से फिर धीरे धीरे इनकी पहचान जो उभर के निकल के आई कि 1761 के बचे हुए मराठा, तो इन्होंने फिर मराठा कहना अपने आप को शुरू किया. और यहाँ से इस समाज में इनको किसी और की सहायता तो नहीं मिली है और बेसिकली एग्रीकल्चरल कम्युनिटी है, सारे खेती में हैं और इन्होंने मेहनत करके ही जो ये समाज में अपना स्थान बनाया है जो आज के दिन है. कहीं और से किसी प्रकार की कोई सामाजिक रूप से, राजनीतिक रूप से, आर्थिक रूप से कोई सहायता ना मिलते हुए भी ये अपने पैरों पर ठीक से खड़े हुए हैं और एक सक्षम समझिए एक समूह के रूप में आज ये वर्तमान में स्थित है. मराठ्यांचा पराभव पाहायचं म्हटलं की इतिहासाला आठवतं ते पानिपत. एखाद्याचा दारुण पराभव झाला की आपण लगेचच म्हणतो की अमक्या तमक्याचं पानिपत झालं. मराठी लोकांसाठी पराभवाचा समानार्थी शब्द वापरला जातो, पानिपत. पानिपत नावाचं हे शहर आहे हरियाणात आणि त्याच ठिकाणी मराठ्यांनी पानिपतची तिसरी लढाई लढली. या लढाईत मराठ्यांचा एवढा दारुण पराभव झाला की लढाईत वाचलेल्या मराठ्यांकडे अंगावर कपडे सुद्धा नव्हते अशी नोंद आहे. सूरजमल जाटानं मग नग्न मराठ्यांना घोंगड्या आणि 2 रुपये दिल्याचं सांगितलं जातं. इतिहासकारांच्या माहितीनुसार 14 जानेवारी 1761 हा दिवस मराठ्यांसाठी महाप्रलय ठरला. युद्धभूमीवर प्रेतांचे 32 ढीग दिसून आले. त्यात 28,000 पेक्षा जास्त प्रेत होती. याच लढाईत अहमद शाह अब्दालीनं 90,000 मराठी महिला आणि मुलांना गुलाम बनवलं. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहिम खान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, तनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी धारातीर्थी पडली. पानिपत मधल्या पराभवानं उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाक कायमचा नष्ट झाला. 1761 सालचं जे युद्ध झालं, निर्णायक म्हणता येईल त्याला पानिपतचं, त्या युद्धामध्ये अब्दालीकडनं मराठ्यांचा पराभव झाला. आता त्याच्या तपशिलाची काही चर्चा करण्याचं इथे कारण नाही, पण काही बाबतीमध्ये एक मराठ्यांना दैवाची साथ नव्हती असंच आपल्याला म्हणावं लागतं. काही बाबतीमध्ये त्यांचं नेतृत्व कमी पडलं हेही मान्य करावं लागतं. पण ते काही का असेना आणि त्यावेळेला मराठ्यांचा
पराभव झाला. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. खुद्द अब्दालींनी सुद्धा तोंडात बोट घातलं आणि त्या लढाईच्या नंतरसुद्धा अब्दालींनी मराठ्यांना फार सन्मानाने वागवलं. नंतर म्हणजे तो तिकडे गेल्यानंतर त्याच्या देशामध्ये त्यांनी मराठ्यांना सांगितलं की तुम्ही दिल्लीत येऊन सत्ता सांभाळा, इथं दुसऱ्या कोणाला इथे जमणार नाही. तर असा तो मुद्दा आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये मराठ्यांचं खूप नुकसान झालं. मुख्यत्वे करून पानिपतच्या लढाईमध्ये अनेक मराठ्यांना प्राणास मुकावं लागलं. 1,00,000 बांगडी फुटली असं आपण ऐकतो, ही गोष्ट खरी आहे. आणि काही मराठ्यांना अब्दालींनी कैद करून आपल्या देशात नेलं आणि गुलाम केलं. पानिपतची लढाई 18व्या शतकातली सगळ्यात मोठी लढाई म्हणून ओळखली जाते. एका दिवसात लाखो लोकांचे प्राण गेले अशी दुसरी कुठलीही लढाई इतिहासात नाही. या लढाईला मराठ्यांची लढाई म्हणत असले तरी याची ओळख जातीची नाही. मराठा म्हणजे मराठी, महाराष्ट्रातून जाऊन लढले ते 18 पागड जातीचे लोक. पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी मोहरे गमावले, मोती गेले, चिल्लर खुर्दा तर किती गेला याची गणती नाही. विश्वासराव पडल्याचं समजताच मराठा सैन्यात दाणादाण उडाली. सैन्य पळायला लागलं. अब्दालीनं पाठलाग करून सैन्यांचा आतोनात छळ करून मारलं. काही जण त्यातही वाचले. शिंद्यांसारखे काही जण 15 दिवसानंतर ग्वाल्हेरला पोचले. काही जणांना अब्दालीनं गुलाम बनवून सोबत नेलं. त्यातल्याच काही जणांचे वंशज आता बलुचिस्तानमध्ये असल्याची चर्चा आहे. ते स्वतःला बलुची मराठा समजतात असं कळतंय. पण काही जण पराभवाच्या शरमेनं कधीच महाराष्ट्रात परतले नाहीत. जिथं जागा मिळेल तिथं जंगलांमध्ये स्वतःची ओळख लपवून राहिले. त्यांचेच काही वंशज आता हरियाणात रोड मराठा म्हणून ओळख निर्माण करायचा प्रयत्न करतायत. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी विशेषतः महाजी शिंद्यांच्या काळामध्ये परत एकदा उत्तरेवरती वर्चस्व प्रस्थापित केलं. लढाया केल्या, अफगाणांचा बंदोबस्त केला तिथल्या दोआबमधल्या आणि संपूर्ण उत्तरेवरती पुन्हा एकदा ताबा मिळवला. त्यामुळं तो सगळ्याच्या सगळा कारभार मराठ्यांच्याकडे आला. त्यामुळे ज्यांना आपण रोड मराठी म्हणतो ते पळताना आलेल्या मराठ्यांचे वंशज नसून त्यावेळेला तिथे प्रत्यक्ष कारभार करणाऱ्या, म्हणजे तिथली पाटीलकी, तिथल्या बाकीच्या गोष्टी, तिथलं संरक्षण या गोष्टी करणाऱ्या मराठ्यांचे वंशज आहेत. आणि ह्या गोष्टी घडल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ मराठ्यांनी स्वतः महाजींनी बादशाहकडनं पानिपत आणि परिसरातली सगळी गावं मागून घेतली होती. ती मराठ्यांच्या ताब्यामध्ये होती. आणि महाजीचा जावई लाडोजी शितोळे हा त्या परिसरातल्या सगळ्या गावांचा पाटील होता. ह्या गोष्टी अलीकडच्या इतिहासाच्या अभ्यासकांना माहिती नाहीत. त्यामुळं तिथे जे लोक कुणी राहिले ते राज्यकर्ते म्हणून राहिले. लक्षात घ्या, निरुपायानं थांबलेले, अगतिक होऊन थांबलेले असे ते मराठे नाहीत. तर त्यांचे वंशज म्हणजे आजचे रोड मराठे आहेत. ते राज्यकर्ते मराठे आहेत तेव्हाचे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते पळून गेलेले मराठे नव्हते. हरियाणातले रोड मराठा खरोखरच पानिपतमध्ये लढलेल्या मराठ्यांचे वंशज आहेत का याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. त्यावर सविस्तर असं संशोधन झालेलं नाही. पण शिंदे होळकरांचे वंशज पानिपतमध्ये येऊन जर ग्वाल्हेर इंदूरला साम्राज्य निर्माण करू शकतात तर सामान्य सैन्यांचेही काही वंशज असू शकतात असं मानलं जात आहे. भारतामधली अन्य कुठलीही जमात आपलं प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतामध्ये राज्य करायला गेलेली नाही आहे. ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची एकमेव जमात अशी आहे की जिने महाराष्ट्र सोडला बाहेर गेले आणि नोकरीच्या साठी नव्हे, व्यवसायाच्यासाठी नव्हे, व्यापारासाठी नव्हे, तर राज्य करण्यासाठी गेले, लढण्यासाठी गेले आणि त्यांनी संपूर्ण भारताचं त्या काळामध्ये रक्षण केलेलं आहे. हे महाराष्ट्राचे भारतावरती फार मोठे उपकार आहेत. ही गोष्ट भारताच्या इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी समजून घेतली पाहिजे. आज तसा काळ नाही आहे, पण इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आवर्जून करावी लागते. ती नीट होत नाही म्हणून हे सांगावं लागतं. हरियाणातल्या पानिपत, सोनीपत, कर्नाल अशा जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समाज वसलेला आहे. आता त्यांची लोकसंख्या 5-1 लाखांच्या आसपास आहे. समाज तसाच तिथंही शेतीवर आहे. पण मराठी बोली भाषेतले शब्द किंवा आडनाव अजूनही रोड मराठ्यांमध्ये एवढ्या वर्षानंतरही जिवंत राहिलेत.
तो अभी शादी वगैरह में बुलाने लगे आप महाराष्ट्र बुलाने में? लग गए महाराष्ट्र से हमारे कब पास। से ये शुरू हो और गया? बड़ी बारी हमारे को बड़ी खुशी होती है मिलके, उनको भी बड़ी बारी खुशी होती है कि हम आपस में भाई भाई मिल गए, हमारे गोत्र वगैरह सब कुछ हमारा। तो ये किस तरह से पता लगाया आपने और किस तरह से ये शुरू हुआ, कैसे ये शुरुआत हुई? यहाँ पे जो अपने यहाँ मराठा वीरेंद्र वर्मा जी हैं, उन्होंने इस बारे में रिसर्च किया, वहाँ महाराष्ट्र में भी गए, उधर से भी लोग इधर आए, आपस में ये सब जैसे हमारे गोत्र वगैरह है, उनसे जुड़ाव किया, तो 2000 से काफी प्रोग्रेस हुई है इसकी। 2000 के आपके यहाँ बाद शादी हुई तो आपने बुलाया था लोगों को वहाँ पे? जनवरी में मेरे बेटे की शादी हुई थी, तो हमने उनको यहाँ बुलाया था, हमारे पास वहाँ 20-25 मेहमान आए थे महाराष्ट्र से। तो किस तरह से फिर माहौल था, किस तरह से वो फीलिंग थी जब महाराष्ट्र से मराठा लोग आपके यहाँ समारोह में? फीलिंग के बारे में तो इतनी खुशी थी ये हम बता नहीं सकते। वो भी बड़े एकदम से उत्साहित थे, हम भी बड़े खुशी हुए भाई हमारे भाई आके इसमें शामिल हुए फंक्शन में, और उनको भी बड़ी खुशी है, बहुत अच्छा लगा उनको भी। तो क्या अभी शादियाँ भी होने लगी है महाराष्ट्र में मराठा समाज के और रोड मराठाओं में आपस में? अभी शादी होने नहीं लगी है, जो ज्यादा दूर का वो है, गैप है, इसलिए वो काफी दूरी पड़ती है। अगर नजदीक होता तो अभी तक स्टार्ट हो जाना था। तो आपको लगता है लेकिन भविष्य में ये भी पूरे हो जाएगा? होगा, जरूर होगा, ये भी होगा। सर आप बताइए कि किस तरह से आर्थिक परिस्थिति यहाँ रोड मराठाओं की, किस तरह से सामाजिक स्थान है यहाँ पे? बढ़िया स्थान है वैसे तो, बहुत बढ़िया है। अपने जीवन पे अपने निर्भर, अपनी मेहनत पे निर्भर है। हाँ। मान ले राजनीतिक प्रशासन की वजह से कोई हो नहीं है, तो इस करके हमारा ज़्यादा से ज़्यादा ये मान ले आप संयोग करो तो ज़्यादा बेहतर रहेगा, क्योंकि हमारी तो आबादी के हिसाब से एरिया कम है मराठों का, तो राजनीतिक ऊपर जाने नहीं देती हमारे को। तो हमारी तो स्थिति यह है जी, आपसे तो ज़्यादा मेल मिलाओ, जब भी ज़्यादा ऊपर उभरेंगे हम। सर आप तो बुजुर्ग हैं, आप संस्कृति भी जानते हैं, किस तरह से क्या कुछ आपको समानताएं लग रही है? आज भी समानताएं आपने संभाल के रखी है, पुरानी मराठा संस्कृति जो थी आपकी, क्या अब कुछ बचा है उसमें से आपकी रोजमर्रा के रहन सहन में, जिंदगी में, पुरानी चीजों में था? छत्रपति शिवाजी के उससे चल रहा है जी, वो पटका भी, हाँ। और धोती भी, ओक्का भी, ये सब उसी की वजह से चल रहा है जी। हमने सुना कि यहाँ पे सिर्फ रोड मराठी है जो घोड़े पालने का शौक रखते थे, बाकी हरियाणा में किसी को घोड़े पालने का शौक नहीं था, क्या ये सही बात है? घोड़े पालने का कोई लग गया जी, मराठों का शौक है, ये मराठों का ही शौक करके जाना जाता है। हाँ, घोड़े रखते हैं मराठे के घर में, बहुत घोड़े रखते हैं। हाँ। घोड़े रखते हैं मराठा, अब उनको पहले से ही शौक है रखने का। अच्छा, तब जो पुराने टाइम से ही घोड़े रखते हैं। हाँ। अभी भी घरों में कुछ संस्कृति है क्या सर, जो अभी भी झलक? संस्कृति ऐसे है, जैसे कवाड़ बोलना, ऐसे शब्दों से कुछ अभी कुछ शब्द हमारे पास बचे हैं। जैसे बच्चा होता है, छोटा बच्चा होता है, जब वो छींक मारता है, तो अभी भी हमारे जो हमारी माता है, हमारे बड़े जो बुजुर्ग थे, वो सब ये बोलते हैं, जब बच्चा छींक मारता था छत्रपति की जय बोलते थे। अच्छा। हाँ। क्या वजह थी इसकी वजह वही थी कि हमारे जुड़ाव है, अपने छत्रपति शिवाजी से जुड़ाव है हमारे, यादगार बनी हुई है उनकी बच्चों के लिए। बच्चा जानता है छत्रपति शिवाजी महाराज के बारे में? बच्चा जानता है एकदम से। अच्छा, हमारे यहाँ इनके छोटा सा बच्चा भी है, आप बोलते हो? नहीं बोलते? छत्रपति शिवाजी महाराज जानते हो? छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलो बोला तो बड़ा। बताइए, आप तो युवा है यहाँ पे, यहाँ का युवा किस तरह से, अभी महाराष्ट्र का जो मराठा युवा है किस तरह से एक दूसरे से कनेक्ट हो रहा है? अब तो सोशल नेटवर्किंग साइट भी है, क्या कुछ कनेक्शन है, बन पाया? हाँ, हमारा बहुत मतलब व्हाट्सएप पे या फेसबुक पे हमारा कनेक्ट बन रहा है उनसे, मतलब डेली चैट भी करते हैं, आपस में बात भी करते हैं। हरियाणात रोड मराठ्यांची जवळपास 250 गाव आहेत. महिलांचा पेहराव किंवा राहणीमानावर सुद्धा पूर्णपणे हरियाणी संस्कृतीचा पगडा आहे. पण खानपानात अजूनही मराठी संस्कृतीचाच पगडा पाहायला मिळतोय. तीज बनावे, ये दिवाली को, दशहरे को पूजते हैं जी, गोबर के साथ पूजा करते हैं, गोवर्धन पूजा करते हैं, और वो भुइया दूज को भी मनावे, सब त्योहारों को मनावे जी। आज भी हाँ, महाराष्ट्र के घरों में जो बनता है पूरन पोली, सब बनाते, दाल चावल बनाते, पूरी बनाते,
हलवा भी बनाते जी, सब चीज़ बनावा। सोनीपत कर्नालमध्ये गेला तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या फोटो सोबत अनेक मोठे होर्डिंग दिसतील। घरातही छत्रपतींचे फोटो सापडतील। गेल्या काही काळापासून रोड मराठीही हरियाणात ओबीसी समाविष्ट करण्याची मागणी करतायत। पण तुलना केली तर महाराष्ट्रातल्या सामान्य मराठा कुटुंबापेक्षा या रोड मराठींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे। हम यहाँ मिलिट्री वगैरह में अप्लाई करते थे, भर्ती वगैरह में जाते थे, तो हमें वहाँ पे रोड भी अधिग्राम से भर्ती नहीं किया जाता था। हम एज अ जाट बोल के, एज अ राजपूत बोल के हम वहाँ भर्ती होते थे, और उसके लिए भी हमें मतलब काफ़ी धक्के खाने पड़ते थे प्रूफ दिखाने के लिए कि हम एज अ जाट हैं, एज अ हम राजपूत हैं। तो हम इसीलिए हमने सोचा कि जब हम 1761 के बाद के हम मराठा वंशज हैं, तो हम खुद को मराठा क्यों ना बोल लें, हम मराठा रेजिमेंट में क्यों ना हम खुद को भर्ती करें। तो इसलिए हम मराठा की यहाँ जागृति के लिए मतलब काफ़ी हमने प्रयास किए हैं, बोर्ड वगैरह लगाए, हमने यहाँ घर घर गए हैं मराठाओं के ये करने के लिए कि भर्ती अगर किसी को होना है तो जाट बोल के, राजपूत बोल के नहीं होंगे, हम मराठा बोल के ही होंगे। इसलिए यहाँ के रोड जो हैं मराठा बन रहे हैं सब। गेल्या काही काळापासून त्या त्या राज्यात बहुल असलेल्या समाजाचे मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतायत। जाट, पटेल आणि आता मराठा। ॲट्रॉसिटी हा एक मुद्दा असला तरी आरक्षणाचा मुद्दा वाढतो तितका सोपा नाही। मराठ्यांना सत्ताधारी मानलं जातं आणि स्वतःही त्यांनी तीच ओळख जपण्याचा प्रयत्न केलाय। एक गोष्ट नक्की, मराठा मोर्चाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या एकूण स्थितीचा आढावा घेण्याची ही संधी आलेली आहे, आणि ही संधी मराठा नेत्यांनी कुत्सित बोलून, एकमेकांचे चिमटे काढून गमावू नये, यातच महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठा समाजाचं भलं आहे। कौस्तुभ पलटणकर, IBN लोकमत, पानिपत।